मोठी बातमी समोर येते शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मागील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी हे वंचित राहिले होते। शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये खरं तर निवडणुकीची जरी आचारसंहिता असली तर प्राथमिक अंदाजानुसार या राज्यामध्ये साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे आणि साधारणतः जर हिशोब केला तर साधारणतः 36,585 कोटी रक्कम एवढी रक्कम लागणार आहे। परंतु काल मंत्रिमंडळामध्ये आमची चर्चा झाली। अनेक मंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची ज्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांनी ज्या त्यांच्यापाशी अडचणी मांडल्या त्या बाबतीमध्ये चर्चा झाली। त्यामध्ये 2019च्या अगोदर की ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, की पूर्वी 2019ला जी कर्जमाफी झाली त्यामध्ये 2 लाखाच्या जे वरचे एखाद्याची 2,07,000 रक्कम असली तर त्याला ते 2 लाख कर्जमाफीचा लाभ झाला नाही। परंतु ह्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार साहेब आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी हा पूर्वी जो निर्णय घेतला होता, यामध्ये समजा एखाद्याकडे शेतकऱ्याकडे 2,70,000 रुपये बाकी आहे, थकबाकी आहे आणि त्याने जर वरचे 70,000 भरले तर ते 2 लाख माफ होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ह्या वर्षी ती सवलत देता, ती 2019ला आम्हाला ती कर्जमाफीची सवलत मिळाली नाही। या बाबतीमध्ये सरकारने विचार करावा। या बाबतीमध्ये जी आमच्या उपसमिती खालच्या ते आम्ही जे दिलेल्या समितीने तयार केलेल्या आहेत, या बाबतीमध्ये चर्चा करून राज्याचे मुख्यमंत्री 2019च्या पूर्वी शेतकऱ्यांना काय देता येईल, काय करता येईल या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते निर्णय घेतील। आहेत शेतकऱ्यांना मदत अजूनही जास्त करणं गरजेचं आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांची कुठल्या प्रकारची चूक नाही आहे आणि शेतकऱ्यांची भावना, शेतकऱ्यांची मागणी ही रास्त आहे। पण शेवटी काही गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांना आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्याचंच समाधान आपण कुठल्याच आजपर्यंत कर्जमाफी झाली पुन्हा आपण सगळ्यांचंच समाधान करू शकलेलो नाही, तरी जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामध्ये एक पाठबळ मिळालं पाहिजे, त्याचं एक आर्थिक त्याला कुठेतरी मदत झाली पाहिजे। या उद्देशानं या महायुती सरकारने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही कर्जमाफी निश्चित प्रकारे केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये अजून काय सूचना आहेत, अजून काय गोष्टी करणं गरजेचं आहे, ज्याप्रमाणे खालून शेतकऱ्यांच्या सूचना येतील आमची उपसमिती जी आहे या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो आमच्याकडे शिफारस करून मुख्यमंत्री त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील। नाही, पण रोहित पवार 12 जून पासून पंढरपूर येथे अन्यथा आंदोलन करतायत आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी हे आंदोलन करणार आहेत। आता कोण काय करतंय, कोणाबद्दल मला काय बोलायचं, मी तुम्हाला माझं क्लिअर केलं। शेवटी राज्याच्या तिजोरीवरती आर्थिक ताण असताना सुद्धा माझा शेतकरी अडचणीत आहे, माझ्या शेतकऱ्याला अडचणीच्या काळामध्ये मदत केली पाहिजे या उद्देशानं राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे। साधारणतः 56 लाख शेतकरी आहेत, 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी, अजूनही कमी जास्त त्यामध्ये रक्कम वाढण्याची शक्यता आहे आणि अजूनही शेतकऱ्यांची मागणी मगाशी मला सांगितलं 2019ची जी मागणी आहे की 2019 साली आम्ही त्या कर्जमाफीमध्ये बसतो नाही, आमचा पण विचार करा। ह्या वर्षीचे शेतकरी ह्या वर्षीचे मुख्यमंत्र्यांचा जो निकष आहे कर्जमाफीचा, त्या निकषामध्ये वरचं